ठाकरे नेते रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी होणार आहे। 500 कोटींच्या कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी होईल। ईडीनं यापूर्वी 2 वेळा वायकरांना समन्स बजावलेलं होतं। वायकर चौकशीला उपस्थित राहणार का याकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? रवींद्र वायकर साधारणतः किती वाजता ईडी कार्यालयात पोहोचतील? काय अपडेट पोहोचतायत? लागवीनीचे ठाकरे गटातील इतर नेत्यांवरती सुद्धा ईडीच्या चौकशा सुरू आहेत। त्यामध्ये आता रवींद्र वायकर यांच्यावरती सुद्धा ईडीची चौकशी होणार आहे। खरं तर 17 जानेवारी रोजी त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं, मात्र 1 महिन्याचा वेळ त्यांनी मागितला होता। यानंतर ईडीने त्यांना आता 29 जानेवारी रोजी समन्स बजावलेलं आहे। ते 11:30 पर्यंत ईडी कार्यालयात पोहोचतील असं एकंदरीत सांगितलं जातं। मात्र आज ते ईडी कार्यालयात जाणार का आणि गेले तर पुढील चौकशीसाठी त्यांना पुन्हा बोलवण्यात येणार का? आज ईडी जे प्रश्न विचारेल त्याचे समाधानकारक उत्तर रवींद्र वायकर देतील का, असे अनेक प्रश्न आहेत। मात्र एकूणच रवींद्र वायकर यांच्याविषयी अनेक चर्चा सुद्धा सुरू आहेत। ईडीच्या चौकशीमुळे कुठेतरी ईडीचे वारंवार समन्स येत आहेत, त्यामुळे कुठेतरी रवींद्र वायकर हे ठाकरेंची साथ सोडणार अशी सुद्धा चर्चा आहे। त्यामुळे ठाकरे त्यांच्या भेटीला सुद्धा गेले होते। यानंतर आज पुन्हा एकदा नव्या उमेदीने रवींद्र वायकर ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत असं एकंदरीत दिसताना पाहायला मिळतंय। लागवी निश्चित स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीकरता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।